नमस्कार. 3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 3:30चा आजचा खेळ रंगणार आहे नवीन पनवेल येथील साई संसार सोसायटीमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला. 3:30 साई संसार या सोसायटीबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. या सोसायटीचे सचिव कदम काका यांच्याकडून. नमस्कार काका. नमस्कार. या सोसायटीबद्दल सांगा. साई संसार सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे नेहमी गणेशोत्सव आणि ध्वजावंदनाचे कार्यक्रम दरवर्षी नेहमीप्रमाणे होतात. सर्व धर्माचे लोक इथं आहेत. महिला मंडळी और पुरुष मंडळी सर्व एकत्र असतात सर्वांनी. आणि गेट टुगेदर सुद्धा एकत्र असतो. त्याच्यामध्ये डान्स प्रोग्राम वगैरे असतात. ते सर्व प्रोग्राम आम्ही 31st वगैरे सर्व प्रोग्राम. म्हणजे एकदम उत्साही आहेत सगळे लोक इथे. सगळेजण उत्साही आहात ना? 3:30 सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडसाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय तुझं नाव काय? तुझं नाव काय? कस्तुरी विजय तायडे. तायडे. मला सांग तू शाळेत जातेस? हा. कोणत्या शाळेत? सेंट जोसेफ हायस्कूल. हां, मग कितवीला आहेस तू? सेकंड. आणि तुझ्या मैत्रिणी कोण कोण आहेत? स्वाती आणि मिन्नाला. मग तुम्ही सगळे मिळून दंगा करता शाळेत? म्हणजे मिसला त्रास देताना मग मिस काय करतात? काय नाही. काय नाही? मारत नाहीत? ओरडत नाहीत? अरे ओरडतात ना. बघ, पण मी तुला इथं अजिबात ओरडणार नाहीये. मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन. डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायचे एक एक करून. 1 2 3 टोकन्स मला मिळालेली आहेत. पाहूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक. आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 16. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 6. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 41. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. आपलं नाव? जी तेलंग. तेलंग. काय करता तुम्ही? जॉब करते. कुठे? रिलायन्स इंडस्ट्रीज. तुम्ही मराठी आहे? नाही, कर्नाटक. कानडी आहात आणि आता महाराष्ट्रात आलाय. किती वर्ष झाली? 1 वर्ष झाले. बरं, मग आता काय करमतं महाराष्ट्रात? हो हो. बरं, मग घरी कोण कोण असतं इकडे? माय वाईफ, माय सन. अच्छा, म्हणजे फक्त 3 जणच तुम्ही राहता? बरं, महाराष्ट्रामध्ये खरेदीचा अनुभव आहे ना? आहे. बरं, बघूयात आता किंमत कशी ठरवता तुम्ही या राऊंडमध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? मनीष खोपडे. खोपडे. वा वा वा. काय करतोस तू? मी आता 10वीची परीक्षा दिली, पास झालो. किती टक्के? 85. 85. वा. बघितलं खोपड्यांची खोपडी किती तल्लक येते. क्या बात आहे सर. बर, पण मग आता 11वी 12वीला कशात लक्ष ठेवणार? 11वी 12वी आता सायन्समध्ये करणार, मग खेळ सोडून देणार मी त्यात. खेळ सोडून देणार. नव्या खेळासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. या खेळासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. कदम काका, सोसायटीचे सचिव तुम्ही आणि आज इथे खेळायला पण नशिबानं साथ दिले तुम्हाला. किती नशिबावर विश्वास आहे? 75%. 75% आणि 25%? 25% आपल्या स्वतःवर विश्वास आहे. स्वतःवर विश्वास आहे. मग घरामध्ये तुम्ही सचिवच का? हां, घरीही सचिव. बर, मग काय कोणाचे हुकूम चालतात घरात? माझेच. नाही, सचिवाचे कसे हुकूम चालतील ना? सचिव फक्त माझेच चालतात. घरी कोण कोण असतं? माझी वाईफ, एक मुलगी एक मुलगा. अच्छा, आणि तुम्ही काय करता? मी एक जॉब करतो DP वर्ल्डमध्ये. हां. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये आहे ते. हां. त्याच्यामध्ये काम करतो एक्झिक्युटिव्ह म्हणून. बर, आणि मग हे काय करतात? मिसेस काय करतात? मिसेस नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जॉब करते. बर, मग दोघंही जॉब करता? बरोबर. बर, आणि मग तुम्ही मूळचे पनवेलचे? मी मूळचा सांगली जिल्ह्यामधील विटा गावचा. विटा गावचे. बर, तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे.
या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यातलं पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिली निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत आपले खोपडे सरकार, त्यानंतर कदम काका आणि सर्वात शेवटी तेलंग दादा. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. 20 पीसेसच्या ह्या डिनर सेटमध्ये 4 मोठ्या, 4 मध्यम साईजच्या प्लेट्स, 4 डीप डिश आणि 4 मग आहेत. शिवाय हा सेट मायक्रोवेव्ह सेफ, डिशवॉशर सेफ, ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहे. या डिनर सेटची पहिल्यांदा किंमत सांगतोय मनीष. मनीष, हे घे 4 अंक आणि यातले 3 अंक वापरून तुला या डिनर सेटची किंमत ठरवायची. नीट विचार कर. याच्यामध्ये 4 मग आहेत, 4 डीप डिश आहेत, शिवाय याच्यामध्ये प्लेट सुद्धा आहेत. तुझ्याकडे जो 9 अंक आहे तो तू 6 म्हणून सुद्धा वापरू शकतोस. काय? 895. 895 रुपये. हो. पाठीमागे काय अंदाज आहे? किती असेल किंमत? 900. इकडे तुझा काय अंदाज आहे? 895. 895. ठाम आहेस या मतावर? चेंज करायचं. चेंज करायचं अजून? 985. 985. 985 गेली आहेस. हो. ही तरी ठाम आहेस का या मतावर? फिक्स. नक्की? हो. लिहायची ही किंमत? हां. लिहूयात मग. कदम काका, आता तुम्ही किंमत ठरवा. $987. 987. खोपडे साहेबांनी 985 सांगितली, तुम्ही 987. बर, किंमत जास्त वाटते कमी वाटते काय? बरोबर आहे. बरोबर आहे. हां. बर, बघा तुमच्याकडे अजून 5 क्रमांक सुद्धा आहे. 9चा 6 करू शकता, आकड्यांची फेरफार करू शकता, अजून वेळ आहे. 975. 975. ठाम आहे या मतावर? ठाम. लिहायची किंमत? लिहा. लिहूयात मग. तेलंग दादा, आता तुम्ही किंमत ठरवा. $897. 897 रुपये. ठाम आहे या मतावर? येस. किंमत बदलायची आहे? नाही. लिहून टाकायची ही किंमत? येस. लिहूयात मग. आपल्या स्पर्धकांनी या डिनर सेटची किंमत सांगितलेली आहे. मनीषनी सांगितलेली किंमत आहे 985 रुपये. कदम काकांनी सांगितलेली किंमत आहे 975 रुपये. तर तेलंग दादांनी सांगितलेली किंमत आहे 897 रुपये. पाहूयात या डिनर सेटची खरी किंमत किती येते. आणि या डिनर सेटची खरी किंमत आहे 795 रुपये. या किमतीच्या जवळची किंमत सांगितली होती तेलंग दादांनी, त्यामुळे त्यांना मिळते हा डिनर सेट. अभिनंदन. अभिनंदन दादा, थँक्यू. तुम्हाला हा डिनर सेट मिळालाय. आता याच्यात डिनर कुठे करणार? कर्नाटक की इथेच? इथेच. इथेच. हं. आणि कोणाकोणाबरोबर? वाईफ, पॅरेंट्स, माय सन. तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपल्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्तच्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, हिरवं पान आणि लाल रंग म्हणजे कोण? आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक मैत्रीण स्वाती माझ्याबरोबर आहे. स्वाती, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ आणि मिक्स करून दे. 1 2 3. स्वातीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 नवे भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47. 47.
आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 39. आपले हे 3 नवे स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपले तिन्ही स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्नमाला. आडनाव? काकवीपुरे. काकवीपुरे म्हणजे काय? आडनावच आहे काकवीपुरे. बरं, म्हणजे जेवताना काकवी वाढली तर पुरे झाले आता काकवी असं म्हणायचं. हो. बरं, घरी कोण कोण असतं मावशी? मिस्टर आणि 2 मुलं. बरं, काका काय करतात? रिटायर झाले. रिटायर झालेत. कुठे होते ते? BST मध्ये. BST मध्ये. मग तुम्ही मूळच्या पनवेलच्या? नाही, आम्ही नाशिककडचे. पनवेलला येऊन किती वर्ष झाली? 1 वर्ष झालं. म्हणजे आत्ता झालाय? हो, आम्ही घाटकोपरला होतो. मग आता काय मुलाचं लग्न वगैरे? अजून मुलांचे लग्न नाही, मुलींचे झालेत. मुलींचे झाले आहेत. हो. आणि आता मुलगा लग्नाचा राहिलाय? दोघं लग्नाचे आहेत. दोघेच आहे. बर, पण मग आता सून येणार म्हटल्यावर कमिंग सून काय केलंय प्लॅनिंग? काय नाही, आहे आपलं सगळं आहे, घरदार आहे, सगळं आहे. आता काय ते येईल सांभाळेल, दुसरं काय करणार. बर, पण मग तुमच्या सुनेने मेकअप वगैरे केला तर चालेल का तुम्हाला? चालेल, आता जमाना बदललाय, आता आपल्यासारखा नाही. बघा, सासूबाई खुले पद्धतीने त्यांना हे देतात, चान्स देतात मेकअप करण्यासाठी. मग आता काय? या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? प्रांजली चव्हाण. बर, आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे. गृहिणी आहात? हो. आणि घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर आहेत आणि एक मुलगी आहे मला. एक मुलगी आहे? हो. मग तुम्ही मूळच्या पनवेलच्या? पनवेलच्या नाही, मी मुंबईतलीच आहे. म्हणजे मी. बर, मिस्टर काय करतात? मिस्टर LIC मध्ये आहेत. LIC मध्ये आहेत. हो. आणि मग तुम्ही काय करता? फक्त गृहिणीच? हो. दुसरा काही जॉब वगैरे नाही नाही. मग काय काय कामं करावी लागतात रोज? घरातली आपली सगळी कामं असतात ती करायला लागतात, आणि काय मुलीचा अभ्यास घेणं, तिला सोडायला जाणं वगैरे एवढंच. बर, पण मग आता पहिल्यांदा मुंबईत होतात आणि आता पनवेलमध्ये काही फरक जाणवतोय? हो, पनवेलमध्ये खूप बरं वाटतंय, एकदम शांतपणा आहे, मुंबईतल्या गजबजाट नाहीये, त्यामुळे पनवेल खूपच आवडलं. बरं, म्हणजे आता तुम्ही मुंबईकर सोडून पनवेलकर पनवेलकर झालो. हो. अस्सल पनवेलकर. हो. बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? परेश विश्वास शिंदे. परेश, काय करतोस तू? मी सेकंड इयर BSc करतोय, कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्सला. बरं, मग आता काय कॉलेज चालू झालं? हो. झालं चालू? हो. बरं, मग काय खरेदी वगैरे झाली कॉलेजची? हो. बरं, काय काय प्लॅनिंग आहे या वर्षामध्ये? काय नाही, पहिल्यापेक्षा जास्त पर्सेंटेज काढायचे. ते सोड रे, तसलं प्लॅनिंग नाही, दुसरं प्लॅनिंग. पुढचं काय, मित्र जास्त जमवायचे, नवीन मित्र भेटतात, हां, नवीन शिक्षकांबरोबर ओळखी होतात. हां. आणि नवीन एन्जॉयमेंट नाही, अजून नवीन ओळखी होतात ना. हां. मग काय अशा ओळखी करून घेतोस? हां, घेतो फक्त ओळखी. बर, मग मला सांग, ओळख करून घेताना काय कसं इम्प्रेस करतोस तू ते? मी सध्या त्या भांगडीत पडत नाही, मी सध्या अभ्यासावरच कॉन्सन्ट्रेट करतोय. बरं, पण ओळख कशी करून घ्यायची? ओळख करून घेत नाही मी, आपोआप होते. बरं बरं बरं, किती चांगलं ना. ओळख आपोआप झालेली कुणाला पण आवडेल. बघूया आता या राऊंडमध्ये तू कशी खरेदी करतोस. तुला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 834 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. अरे काय, बघून तरी घ्या, 834 रुपयांची खरेदी करायची आहे. किमती जरा चाळून बघा की बाबा ही किंमत असेल, ती किंमत असेल. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता टोटल करून पाहू. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोण ठरलंय विजेता. परेशनी केलेली खरेदी आहे 441 रुपयांची. काकवीपुरे मावशींनी केलेली खरेदी आहे 972 रुपयांची. तर चव्हाण वहिनींनी केलेली खरेदी आहे 781 रुपयांची, जी 834 या खरेदीच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन चव्हाण वहिनी. थँक्यू. मला तुमच्या मैत्रिणींकडून कळालंय की तुम्ही कॉस्मेटिक काय वापरत नाही.
मग आता हे काय करणार? आता काय मिळालंय तर वापरायचं. बर, काय मैत्रिणींनी? मैत्रीण नेहमी वापरणार. त्यांनी मागितलं तर त्यांना पण देईन एखादं. पण तुम्ही वापरत नाही ना. हा, मग आता सुरुवात करीन ना, आजपासून सुरुवात. बघा म्हणजे याचं श्रेय कोणाला जातं? 3:30ला ला जातं. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्या अंदाजे कितीचे विनर तेलंग दादा आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या चव्हाण वहिनी दोघेही खेळणारे जॅकपॉट राऊंड. 3.5 जॅकपॉट राऊंड मध्ये चावी निवडण्याची संधी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ना? 1 मिनिटाचा गेम कसल्याही परिस्थितीत जिंकणं महत्वाचंच असतं. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे बरं का. म्हणजे तुमचे मिस्टर त्यांच्याकडे मी एक फुगे देतो, हे घ्या, आणि तुमच्या मिसेस त्यांच्याकडे मी काही फुगे देतो. आता तुम्हाला खूप सोपा गेम सांगतोय मी. त्यांच्या हातातून प्रत्येक वेळेला एक एक फुगा घ्यायचा, या खुर्चीवर चढायचं आणि वर असलेल्या दोरीला फुगा बांधायचा आहे. 1 मिनिटामध्ये जो सर्वात जास्त फुगे बांधेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? हो. 3.5 चला. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक फुगे बांधलेत ते. सगळ्यात पहिल्यांदा चव्हाण वहिनी. 1 2 3 4 आणि 5. आणि तेलंग दादा 1 2 3 4 5 आणि 6. आणि विजेते ठरलेले तेलंग दादा, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? तेलंग दादा कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची चावी. लालच पाहिजे. लालच पाहिजे. पाठीमागे काय वाटतंय? लाल की हिरवी? लाल. लालच. हिरवी नको. कुठली? नको. लालच. लालच. निवडा. तेलंग दादांनी घेतली लाल रंगाची चावी, त्यामुळे चव्हाण वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आपल्या चव्हाण वहिनी. त्यांना मिळालंय कव्हर. अभिनंदन. थँक्यू. आता या कागदाच्या कव्हरने कुणाला गुंडाळणार? आता काय सगळ्या वया पुस्तकांना तर कवर्स घालून झालेत, त्यामुळे याचा उपयोग काहीच नाही. बर, मी एक उपयोग सांगू. हो. ज्यांनी तुम्हाला हरवलंय ना त्यांना याच्यात चांगलं गुंडाळून गुंडाळून ठेवा. ठेवते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाचे विजेते ठरलेले तेलंग दादा, त्यांना मिळाला DVD प्लेअर विथ साऊंड सिस्टीम. अभिनंदन दादा. थँक्यू व्हेरी मच. आता मला सांगा, याच्यामध्ये पहिलं गाणं कुठलं ऐकणार? गणेश गणेश देवतेचं ऐकणार गाणं. हां. आणि मग आता हे कर्नाटकला नेणार की इथेच? इथेच. Yes. बर, कोणाला गाणी ऐकवणार जास्त? माय फॅमिली, सोसायटीला जो फंक्शन होगा ना, सिस्टम देता हूँ. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. प्रत्येक फंक्शनला दादा त्यांचा DVD प्लेअर देणार आहेत, त्यामुळे काही चिंता करू नका. या गणपतीला दादांचाच DVD प्लेअर आणायचा आहे. दादा धन्यवाद. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, हिरवं पान पण लाल रंग, काय उत्तर आहे? खूप हात वर आलेले आहेत. थांबा 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 थांबा, बघूयात मला एक. या तुम्ही. नाव? वैभवी मराळ. आणि उत्तर? खायची विड्याची पान. नाही. या. आपलं नाव? सुजाता राव. आणि उत्तर? पान. नाही. या तुम्ही. माझं नाव मीना मधुकर ठाकरे. हां. मेहंदीचं पान. मेहंदीचं पान, अचूक उत्तर दिले. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. इकडे या. अशीच मजा आपण नेहमी करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका 3:30.